नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तर आज आपण एक धक्कादायक घटना बघणार आहोत। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात एक महिला एका लहान मुलीला तिला लात मारत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे। बघा, हा व्हिडिओ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला आहे आणि यानंतर सोशल मीडियावरती लोक म्हणत आहेत की आपले मुलं अंगणवाडीमध्ये पाठवू नका। अंगणवाडी सेविका जर अशा प्रकारे आपल्या मुलांना मारहाण करत असतील तर आपले मुलं सुरक्षित आहेत का, असा प्रश्न त्या ठिकाणी पालकांमध्ये निर्माण झालेला आहे। एका अंगणवाडी सेविकेने एका लहान मुलीच्या पोटामध्ये लात मारल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा मोठा प्रचंड व्हायरल झाला की याची दखल आता महिला व बालविकास मंत्री यांनी घेतलेली आहे आणि या अंगणवाडी सेविकेवर कठोर कारवाई करावी, तिला शिक्षा करावी अशी देखील मागणी केली जात आहे। तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, हा व्हिडिओ नेमका काय आहे, या व्हिडिओचं सत्य नेमकं काय आहे आणि तुम्हाला नेमकं काय दाखवलं गेलं आहे, सोशल मीडियावरती कशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल झाला आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया नेमकं हा घटना कुठे घडली, कशी घडली आणि नेमकं या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक महिला एका मुलीला बेदम मारहाण करून तिला पायऱ्यावर ढकलत असताना दिसत आहे। ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे। मात्र या व्हिडिओबाबत नवा खुलासा समोर आला आहे। खुद्द महिला बालविकास मंत्री यांनी या व्हिडिओची दखल घेतली असून पनवेलमधील अंगणवाडीत हा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे। बघा, गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक महिला अंगणवाडीतील एका चिमुकलीला लात मारून बाहेर ढकलते, त्यामुळे ती पायऱ्यावर जाऊन पडते। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेने हा प्रकार केल्याचा दावा बघा सोशल मीडियावरती केला जात आहे। त्यामुळे अंगणवाडीत आपल्या पालकांना म्हणजे मुलांना टाकताना काळजी घ्या असंही आवाहन याद्वारे केलं जात आहे। हा व्हिडिओ थेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे। त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, पनवेलमधील हा व्हिडिओ आहे। ही महिला अंगणवाडी बघा सेविका ही नाही, बघा ती त्या मुलाची स्वतःची आई आहे असं आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे देखील सांगितलेलं आहे। बघा, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेने मारहाण केली असा खोटा दावा करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला जात आहे। महिला व बालविकास विभागाने तातडीने दखल घेत संबंधित CDPO यांना प्रत्यक्ष घटनास्थळी पाठवून चौकशी केली। चौकशीमध्ये सत्य समोर आलं आहे, ती महिला अंगणवाडी सेविका नसून त्या मुलीची आईच आहे। बघा, संबंधित महिलेने कृत्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असून त्यांना लहान मुलांना मारहाण करणे आणि कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव देखील त्या ठिकाणी त्यांना करून देण्यात आलेली आहे। तर बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, तुम्हाला याची व्यवस्थित आता मी माहिती सांगतो। ही पेपरला आलेली बातमी आहे आणि सत्य घटना घडलेली आहे। बघा, 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे। मुंबईच्या पनवेल या ठिकाणी पनवेलमध्ये एक अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडीतला हा व्हिडिओ आहे। एक महिला आपल्या मुलीला शाळेत जात नव्हती, अंगणवाडीमध्ये जात नव्हती, यामुळे तिला मारत अंगणवाडीमध्ये घेऊन गेली आणि अंगणवाडीच्या पायऱ्यापर्यंत आल्याच्या नंतर त्या महिलेने त्या मुलीच्या पोटामध्ये लात मारली आणि तिला ढकलून दिलं आणि कुणीतरी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावरती टाकला। यानंतर हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की हा व्हिडिओ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला। लोकांना वाटत आहे की ही मारहाण करणारी महिला ही अंगणवाडी सेविकाच आहे। अंगणवाडी सेविकेने या मुलीला मारहाण केली, हिच्या पोटामध्ये लात मारली अशा प्रकारचा खोटा दावा सोशल मीडियावरती केला गेला। बघा, खरं तर अंगणवाडी सेविका ही अंगणवाडीमध्ये बसलेली होती। त्या व्हिडिओमध्ये बघू शकता, त्या महिलेने लात मारल्याच्या नंतर अंगणवाडी मदतनीस अंगणवाडीतून बाहेर येते आणि
त्या मुलीला उचलून घेते। पण त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ही अंगणवाडीमध्ये बसलेली होती आणि जी लात मारणारी जी महिला होती ती त्या मुलीची आई होती। पण त्या ठिकाणी असलेलं CCTV फुटेज, त्या ठिकाणी सत्य माहिती सगळं बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोलीस गेले, CDPO कर्मचारी गेले, सरकारचे कर्मचारी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी खरी माहिती बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती लात मारणारी ही मुलीची आई होती। पण या ठिकाणी बदनाम झाली मात्र अंगणवाडी सेविका। लोक म्हणत आहेत की आता आपले मुलं अंगणवाडीमध्ये पाठवू नका। अशा प्रकारे जर अंगणवाडी सेविका आपल्या मुलांना जर मारहाण करत असतील तर आपले मुलं सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला होता। पण ही ज्यावेळेस या घटनेची सत्य माहिती समोर आली त्यावेळेस समजलं की ती अंगणवाडी सेविका नव्हती तर मारहाण करणारी त्या मुलीचीच आई होती। यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ज्या समाजसेविका महिला आहेत त्या महिलांनी त्या मुलीच्या आईला देखील चांगला समज दिला, तिला थोडंसं मारहाण केली, तिला त्या ठिकाणी बघा उठबशा देखील करायला लावलेल्या आहेत, शिक्षा म्हणून उठबशा करायला लावलेल्या आहेत त्या मुलीच्या आईला। आणि त्या मुलीच्या आईने देखील यानंतर तिथे माफी मागितलेली आहे की माझ्याकडून चूक झाली, अशा प्रकारची मारहाण करणे योग्य नाही, पण माझ्याकडून चूक झाली, यानंतर मी अशा प्रकारची मारहाण करणार नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या मुलीच्या आईने माफी देखील मागितलेली आहे। पण हा व्हिडिओ बघा, एक अंगणवाडी सेविका बदनाम होण्यासाठी अंगणवाडीवरती खोटा दावा केला, अंगणवाडी सेविका बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला गेला। लोकांना वाटायचं की अंगणवाडी सेविकेनेच मारहाण केली, पण असं काही त्या ठिकाणी झालेलं नाही। ज्यावेळेस सत्य माहिती समोर आली त्यावेळेस सर्व हा प्रकार उघडकीस पडलेला आहे। आणि आता हा व्हिडिओ जो आहे तो महिला व बालविकास मंत्री यांनी देखील दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला चौकशीसाठी आदेश वगैरे सगळं हे झालेलं आहे। पण त्या ठिकाणी जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला गेला का असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उभा होत आहे। अंगणवाडी सेविका जी आहे ती अंगणवाडीमध्ये बसलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलीस गेल्याच्या नंतर त्यांचा जो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील पुढचा समोर आलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की त्या मुलीची आईच आहे तिला मारहाण करणारी, माझ्या अंगावरती अंगणवाडीचा युनिफॉर्म आहे आणि त्या महिलेच्या अंगावरती एक साधी साडी आहे आणि ते त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे। हे अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारे जर आपल्यासोबत कुठल्याही घटना होत असतील तर सत्य माहिती आपण समोर आणली पाहिजे, लोकांनाही कळालं पाहिजे की अशा प्रकारच्या घटना अंगणवाडी सेविका होत नाहीत। देशामध्ये लाखो अंगणवाडी सेविका आहेत, आपल्या मुलांचं आपल्या अंगणवाडीमध्ये मुलं येतात त्यांचं संरक्षण करणं, त्यांना आहार देणं, त्यांना शिकवणं वगैरे अशा प्रकारची काळजी अंगणवाडी सेविका घेतात, पण अशा प्रकारची मारहाण ह्या अंगणवाडी सेविका करत नाहीत। पण या व्हिडिओमुळे खूप मोठा या ठिकाणी खोटा दावा करण्यात आला की अंगणवाडी सेविकेनेच मारहाण केली, त्यामुळे अशा प्रकारच्या जर घटना कुठं घडत असतील तर त्या ठिकाणी सत्य समोर आलं पाहिजे। बरेच लोक असतात की अंगणवाडी सेविका मारहाण करतात, मुलांना शिकवत नाहीत, खाऊन नीट देत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रार करत असतात, पण अशाकडे आपण लक्ष द्यायचं नाही। जे काही सत्य आहे ते आपण या ठिकाणी जगासमोर आणलं पाहिजे, लोकांनाही कळालं पाहिजे की आपण नेमकं काय केलं आहे काय नाही। जर बघा या ठिकाणी व्हिडिओ जर रेकॉर्ड केला गेला नसता तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेवरतीच हे नाव आलं असतं। त्या ठिकाणी जी महिला जी मारहाण करणारी आहे ती त्या मुलीची आईच आहे, पण जर व्हिडिओ रेकॉर्ड झाला नसता तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका ही बदनाम झाली असती, लोकांना वाटलं असतं की अंगणवाडी सेविकेनेच या मुलीला मारहाण केलेली आहे। तर बघा अशा प्रकारची ही सत्य घटना आहे, त्या ठिकाणी कुठल्याही अंगणवाडी सेविकेने मारहाण केलेली नाही। त्यामुळे आता ही प्रकरण आता या ठिकाणी मिटलेलं आहे आणि त्या मुलीच्या आईला देखील पोलिसांनी सर्वांनी समज दिलेला आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारचे अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।